सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो. आजच्या या मुलाखत सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लढवय्ये कार्यकर्ते आदरणीय माधव बावगे सर यांची मुलाखत आपण घेत आहोत. या सत्रामध्ये आपण जाणून घेऊया ज्या धडक मोहिमा सरांनी राबवल्या त्यातला काही भाग आपण समजावून घेतला. यासोबतच आणखी काही धडक मोहिमा असतील, संघर्ष यात्रा जी राज्यव्यापी चालली त्याबद्दल असेल, काही परिषदा याबाबतची माहिती असेल, वेगवेगळी प्रकाशनं असतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीची, त्याचबरोबर वेगवेगळ्या परीक्षा आहेत, प्रकल्प आहेत, याबद्दल आपण या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तर मला आग्रहानं आपल्याला सांगायचं आहे की जो काही या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये खूप सकारात्मक असा बदल जो होत राहिला, त्यामध्ये आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सर जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढीच अजून काही महनीय व्यक्ती ही अतिशय महत्त्वाची, जे त्याचे अतिशय महत्त्वाचे साक्षीदार आहेत आणि ज्यांनी त्यामध्ये समर्पित कार्य केलं आहे. असे त्यांना नेते म्हणणारं हा शब्द त्यांना आवडत नाही आहे, परंतु ते या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते होते, महत्त्वाचे नेते होते. आजही त्यांचं ते कार्य अव्याहतपणे चालू आहे. असे माधव बावगे सर यांनी बाबा आमटे असतील, नरेंद्र दाभोळकर सर असतील यांच्या भारावलेल्या आठवणीसुद्धा सांगितल्या आहेत, त्याही आपण जाणून घेतलेल्या आहेत. आणखी बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते या सत्रामध्ये आणि पुढील सत्रामध्ये आपण जाणून घेऊ. याशिवाय जे भोंदूबाबांची प्रकरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजली आणि गाजत आहेत त्याबाबत आपण पुढील सत्रामध्ये हे जाणून घ्यायचं आहे. या सत्रामध्ये सर आपण सुरुवात करताना मला आपल्याला हे विचारायचं आहे की ती संघर्ष यात्रा जी होती, मला वाटतं हा शब्दसुद्धा तेव्हा त्या काळापासून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रूढ झाला, प्रचलित झाला. नेमकं काय होते की राज्यव्यापी याला एक असं स्वरूप येत राहिलं, त्याबद्दल सांगावं. तशा मोहिमा आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. फार कमी मोहिमा आपल्यासमोर विशद केलेल्या आहेत, पण खूप मोहिमा अशा घेतलेल्या आहेत. आणि परिषदांच्या संदर्भामध्ये आपण काही परिषदांचा या ठिकाणी आमच्या ह्याच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु या ह्याच्यामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह हा एक अतिशय महत्त्वाचा विभाग या ठिकाणी या चळवळीच्या माध्यमातून चालवला जातो. महात्मा फुलेंनी सत्यशोधकी पद्धतीनं विवाह लावण्याची पद्धत रूढ झाली पाहिजे हा विचार मांडला. आणि त्यांचा मागचा उद्देशच असा होता की कुठल्याही मुलीच्या पालकांना मुलीच्या लग्नासाठी बँकेचं कर्ज घ्यावं लागणार नाही किंवा असलेली प्रॉपर्टी विकावी लागणार नाही, ही भूमिका त्याच्या पाठीमागची होती. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आंतरजातीय, आंतरधर्मीय सत्यशोधकी पद्धतीनं विवाह लावण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. बऱ्याच वेळेला शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून तरुण तरुणी एकत्र येतात आणि एकमेकाच्या बद्दलचे ओळखी होतात आणि त्यानंतर जगायचं तर तुझ्यासाठी, मरायचं तर तुझ्यासाठी अशा पद्धतीचा निर्धार एकमेकाला करतात. आणि त्यानंतर मग घरी विचारतात. त्यावेळेला घरी सगळी माहिती त्या मुलांच्याबद्दल किंवा सगळी माहिती विचारून घेतात आणि शेवटी त्याची जात कोणती विचारली जाते. आणि जात जर दुसऱ्या जातीतला मुलगा असेल तर त्याच्यावर फुल्ली मारली जाते, खबरदार हे चालणार नाही, अशा पद्धतीचं हे केलं जातं. तिचा मोबाईल विस्कटून घेतला जातो, पुढचं शिक्षण बंद केलं जातं, अशा पद्धतीनं होतं. अशा पद्धतीच्या तरुण मुला मुलींना खरं तर त्या दोघांना लग्न करायचं असतं, एकमेकाच्या आवडीनिवडी समजून घेऊन त्यांना लग्न करायचं असतं, आयुष्य पुढे त्यांना जगायचं असतं. त्या आईवडिलांची भूमिका त्यांना पाठीराखी असावी आणि त्यांना सपोर्टिव्ह पद्धतीनं असली पाहिजे. परंतु अलीकडे आपण काही उदाहरणं बघितली, जन्म दिलेला बाप हा मुलींनी दुसऱ्या जातीतलं लग्न केलं म्हणून तिला ठार मारतो, अशा पद्धतीच्या घटना घडतात. अशा इच्छुक मुलामुलींच्या पाठीमागं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपला पाठबळ उभा करते. आणि त्यांना पण याचा अर्थ असा नाही की त्या दोघांना पूर्ण जाणीव करून देऊन त्यांच्या सगळ्या दोघांपैकी कोणी कमवता आहे का या सगळ्या बघूनच तशा पद्धतीने हे केलं जात असतं. या संदर्भामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठी विद्यापीठाच्या सोबत राजर्षी शाहू महाविद्यालय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीनं आंतरजातीय, आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहाच्या संदर्भात एक राज्यव्यापी आपलं विद्यापीठ पातळीवरची परिषद त्या ठिकाणी घेतली गेली. प्रत्येक महाविद्यालयाचे 2-3 मुलं 2 मुली अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये सहभागी होते. ती परिषद अतिशय चांगल्या पद्धतीनं गाजली.
त्याच्यामधून एक महाराष्ट्र अनिस जोडीदाराची विवेकी निवड अशा पद्धतीचा उपक्रम राबवते. आता सध्या लग्न झाल्यानंतर वर्ष 2 वर्षामध्ये ब्रेकअप होतात आणि जास्तीत जास्त डिव्होर्सचे प्रकरणं सहभागी होतात. त्या संदर्भामध्ये विचार करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोडीदाराची विवेकी निवड हा एक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जातो. विवाह इच्छुक मुलं, विवाह इच्छुक मुली आणि त्यांचे पालक यांची परिषदसुद्धा घेतली जात असते आणि त्याच्यामध्ये मुलींनी मुलामध्ये काय बघायचं, मुलांनी मुलींमध्ये काय बघायचं, आईवडिलांनी दोघांच्यामध्ये काय बघायचं आणि त्यांच्या लग्नाच्या बद्दलचा सगळा विचार करूनच मग ते लग्न हे केलं. अशा पद्धतीने ही मोहीम राबवल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीचे सकारात्मक निष्कर्ष समोर आलेले आहेत आणि त्यामुळं याबद्दलच्या प्रशिक्षण घ्यायचे असतील तर आणि सक्षम आरती नाईक म्हणून ही आमची कार्यकर्ती शिक्षिका आहे आणि याबद्दलचं जेंडर इक्वॅलिटीच्या संदर्भामध्ये, स्त्री पुरुष समतेच्या संदर्भामध्ये आणि जोडीदाराची विवेकी निवड याच्यावर तर तिने पुस्तक लिहिलेलं आहे आणि अशी असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये साधन व्यक्ती निर्माण केलेले आहेत. तशा परिषदासुद्धा आपल्या पातळीवर घेता येऊ शकतात. विद्यापीठाच्या पातळीवर ही परिषद घेतलेली होती. जात पंचायतीला मूठमाती मनमानी जात पंचायतीच्या मनमानीला मूठमाती हा एक उपक्रम अतिशय खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबवला जातो आणि त्यासाठी आमचा कृष्णा चांदवडे हा जीवाचं रान करून राज्यात आणि राज्याबाहेरही अशा पद्धतीचे प्रकरणं हाताळतो आणि असंख्य प्रश्न हाताळून त्याबद्दलच्या पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे. जादूटोणा विरोधी कायदा होण्याच्या अगोदर जादूटोणा विरोधी कायद्याचा निर्धार परिषदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर अनिष्ट व अघोरी प्रथांच्या विरोधामध्ये ही वर्ध्याला परिषद घेण्यात आलेली होती. तसंच जातीय अत्याचार विरोधी आणि ऑनर किलिंगच्या विरोधामधली पुण्यामध्ये ज्या मुलीला सोबतच्या त्यांच्या MPSC करणाऱ्या मुलींमध्ये एकमेकांच्या बद्दल आवड पण होती, परंतु त्या मुलीला तिचा प्रियकरानेच तिचा खून केला भर रस्त्यामध्ये. त्या संदर्भामध्ये ऑनर किलिंग व अत्याचार या संदर्भाच्या परिषदासुद्धा आम्ही प्रेम आणि आकर्षण याबद्दलचा त्याच्यामधला फरक त्याच्यामध्ये त्या परिषदेच्या माध्यमातून घेतला. अशा परिषदा सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये महाविद्यालयाच्या पातळीवर तर झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्याचबरोबर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या स्वागत परिषदा आम्ही घेतले. तो कायदा झाल्यानंतर स्वागत परिषदा ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या परिषदा आयोजित केल्या आणि त्या कायद्याच्या बद्दलचं प्रबोधन त्याच्यामधून केलं गेलं. धार्मिक दहशतवाद व असहिष्णुतेविरोधी राज्यव्यापी परिषद त्या ठिकाणी घेण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विवेकाचा ही महाराष्ट्रव्यापी यात्रा काढण्यात आलेली होती. कारण या संदर्भामध्ये आज खऱ्या संतांचे विचार त्याला आपलं जोडून दैववादी आणि धर्मांध शक्ती किंवा जातीयतेचं तेढ निर्माण करून त्यांच्या माध्यमातून हे केलं जात असतं. या संदर्भात खऱ्या संतांचे विचार लोकांच्यापर्यंत गेले पाहिजे, खऱ्या समाजसुधारकांचे खरे विचार त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामधून काढली गेली. ती यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्यामध्ये येत असताना किल्लारीला त्यांच्या स्वागतासाठी आम्ही गेलेलो होतो. त्या ठिकाणी नरेंद्र महाराजांचा काही दिवसानंतर कार्यक्रम होता. त्यावेळेला सगळी बिल्ले लावलेली लोक त्या ठिकाणी होती आणि मग आम्ही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही पुढे भगतसिंग महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला जाणार होतो. तेवढ्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सजवलेली गाडी होती, बाहेरून सजवलेली, आणि आम्ही त्या ठिकाणी हार घालून गाडीत बसत असताना लोक विचारले कसली यात्रा काढलेली आहे. त्यावेळेला खऱ्या संत समाजसुधारकांच्या विचाराचा वारसा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा महाराष्ट्रव्यापी यात्रा काढलेली आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यावेळेला ते सगळे बिल्ले बघितल्यानंतर मी त्यांना म्हणालो की आपण ज्या बाबांचे बिल्ले लावतो त्यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासून बघितलं पाहिजे.
संत तुकारामांनी माझा बिल्ला तुमच्या खिशाला लावून फिरा असं कधी म्हटले नाही. संत गाडगे महाराजांनी माझा पेन तुमच्या खिशाला लावून असं कधी फिरा म्हटलेलं नाही आहे. ज्यांच्या अशा भोंदू बाबांचे बिल्ले खिशाला लावून फिरणं म्हणजे आपली बुद्धी त्याच्या पायावर घाण ठेवली आहे असं जाहीर करणं आहे. अशा पद्धतीचं त्यांना सांगितलं. त्यावेळेला काही लोक म्हणाले आमचे काही प्रश्न आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही भगतसिंग महाविद्यालयामध्ये आता एक कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी जरूर आपण याच्यावर बोलूया आणि प्रश्नोत्तर घेऊया असं सांगून आम्ही गाडीत बसतो. तोपर्यंत भगतसिंग महाविद्यालयाला जाण्याच्या अगोदरच लातूर किल्लारी लातूर हा रस्ता पूर्णतः बोला सर. हा पूर्णतः अडवला गेला. गाड्या आडव्या न ठेवल्या गेल्या आणि अडवला गेला आणि तो रस्ता अडवून त्या ठिकाणी आम्ही 8-9 त्या यात्रेमध्ये होतो, परंतु 150-200 लोकांनी त्या ठिकाणी आमच्यावर हल्ला केला. त्या गाडीमध्ये जे साहित्य होतं त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दलचे प्रास्ताविका त्याच्यामध्ये होत्या. संत समाजसुधारकांचे महापुरुषांचे त्याच्यामध्ये फोटो आणि त्यांचा विचार त्यांच्या खाली होते. आणि ही यात्रा त्या ठिकाणी गाडी अडवून हे सगळं फाडलं गेलं आणि त्याचबरोबर संविधान प्रास्ताविका रस्त्यावर जाळल्या गेल्या आणि पोलीस स्टेशन ताब्यात घेतलं गेलं होतं. आणि त्यांच्या हल्ल्यामध्ये माझं डोकं फुटलं होतं. शहाजी भोसलेंच्या पाठीवर ओरखडे झालेले होते. आमचे अविनाश पाटील राज्य कार्याध्यक्षसुद्धा त्यावेळेला आमच्यासोबत होते. आणि अशा पद्धतीनं धार्मिक दहशतवाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी संत समाज सुधारकांच्या यात्रेला सुद्धा असं घालवूक लागतं. त्याच्याबद्दलचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवलं जात असतं. तरी परंतु असा हल्ला झाला तरीही आम्ही त्या ठिकाणी ती यात्रा पुढे नेली आणि कंटिन्यू चालू ठेवली. या पद्धतीची सर आणखी प्रसंग घडून जाईल. आपल्याला सुद्धा व्यक्तिगत खूप त्रास झालेला आहे. हल्ला आपल्यावर झाला होता. केव्हा घडलं सर हे नेमकं? हे 2003, 2006, 2010 हां बरं. हा जो नरेंद्र महाराजांच्या लोकांनी हल्ला केला होता ते 2010ला केलेला होता. त्या अगोदर माझ्या घरावर पेट्रोल टाकून रात्री 1 वाजता पूर्ण घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. दारं खिडक्या सगळ्या पेटवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ते प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजलं आणि 15 दिवस छावणीचं स्वरूप माझ्या घराला आलेलं होतं. पोलीस बंदोबस्त वगैरे होता. त्याचप्रमाणे सत्यसाईबाबांच्या टाकूरला एक मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि त्या मंदिरासाठी सत्यसाईबाबांना पाचारण केलेलं होतं. देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी त्या आयोजनामध्ये होते. आणि त्यावेळेला आम्ही सत्यसाईबाबांच्या बद्दलचं वास्तव लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी हवेत हात फिरवून सोन्याची चेन काढायचे. आणि त्याचबरोबर अशा चमत्कारांचा दावा ते करत होते. अनेक चमत्कारांचा ते दावा करत होते. त्यावेळेला आम्ही त्यांना भारतीय संविधानाने किंवा कुठल्याही संत समाज सुधारकांनी आपल्या ह्याला चमत्काराला थारा दिलेला नाही आहे. सत्यसाईबाबा उघड चमत्कार करत होते आणि त्यांच्यासोबत देशाच्या पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्री वेगवेगळ्या मंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी होते. त्यांना आमची वास्तववादी भूमिका पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला आम्हाला 3 दिवस पोलिसांच्या नियंत्रणाखाली पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध राहावं लागलं होतं. त्याचबरोबर अशाच आता हल्ल्याच्या संदर्भात विचार करायचा झाला तर महाराष्ट्र अनिसाच्या वतीने शिक्षकांचे शिबिरे घेतली जातात. कळंब तालुक्यांचं प्राथमिक शिक्षकांचं शिबिर घ्यायचं होतं आणि त्या शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर पहिला विषय त्या ठिकाणी मी मांडला आणि पुढचे विषय ऐकत बसले असताना मला एक फोन आला, मुंबईवरून बोलतोय. आणि मग जिंतूरला आमच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीमध्ये स्मशान सहल आयोजित केलेली होती आणि त्या सहलीमध्ये स्मशानामध्ये भोजनाची व्यवस्था सगळ्यांना केलेली होती आणि सगळ्या मित्रांना त्या ठिकाणी बोलावलेलं होतं. मुस्लिम त्या ठिकाणी आले, दलित त्या ठिकाणी आले, सगळे बाकीचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्याच्याबद्दलचा राग आणि द्वेष म्हणून त्या ठिकाणी हे तुमच्याच कार्यकर्त्यांनी केलं असेल
तर तू जिथं असतील त्या ठिकाणी येऊन मी गोळ्या घालतो अशा पद्धतीची धमकी त्या ठिकाणी दिली गेली. आणि त्यांना कोण बोलताय असं विचारलं तर मी छत्रपती शिवरायांचा वंशज विशाल यादव बोलतो अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याला मी तू इथं येण्याच्या पेक्षा मी कुठं येऊ ते सांग, मी त्या ठिकाणी येतो अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिलं. अशा पद्धतीनं अनेक अशी विरोधाची भूमिका सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत. सर कदाचित तो व्यक्ती तो नसेल, दुसरा कोणतरी मुद्दा नाही, तो व्यक्तीच होता. तोच होता. व्यक्ती सातारा जिल्ह्यातला होता आणि तो त्याचं नाव? IIT इंजिनियर झालेला होता. विशाल यादव त्यांनी नाव सांगितलेलं होतं. शिवरायांच्या वाराचा कसा होईल मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, तुम्हाला शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांनी कुठल्याही जाती धर्माचा स्त्रीचा द्वेष केलेला नाही आहे आणि या पद्धतीने तुम्ही बोलताय तर ते तुम्हाला अधिकार नाही. याच पद्धतीने स्पष्टपणे सांगितलं. नंतर 8 दिवसानंतर त्यांचा फोन आला आणि माझ्या कोपरापासून तुमची माफी मागण्यासाठी म्हणून मी फोन केला असं त्यांनी सांगितलं. तुम्ही काही पोलीस केस केली? पोलीस त्या ठिकाणी मी फक्त पोलिसांना नोंद केली त्या ठिकाणी कळंबच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा अशा पद्धतीचा धमकीचा फोन आलेला होता म्हणून. आम्ही बाकीचं त्याच्यानंतर काही केलं नाही, परंतु त्यांनी स्वतःहूनच त्याच्याबद्दलची माफी मागितली आणि माझं चुकलं. आणि मला खरं मी त्यांना स्पष्टपणे म्हटलं, तो माफी मागत होता त्यावेळेला म्हटलं तू सातारा जिल्ह्यामधून येतोय असं म्हणतोय, तर त्याच जिल्ह्यातले डॉक्टर दाभोळकर होते आणि त्याच जिल्ह्यामध्ये डॉक्टर आह साळुंखे सर आहेत, थोर विचारवंत. नाना पाटील आहे. नाना पाटील, क्रांतिश्री नाना पाटलांचा तो जिल्हा आहे. आह साळुंखे सरांनी तर असं सांगितलं की आपल्या धडावर आपलं एक डोकं आहे अशा पद्धतीचं पुस्तक लिहिलेलं, ते जरा पुस्तक वाचून बघ म्हटलं. आणि स्वतः त्या डोक्याचा वापर ओझं वाहण्यासाठी नाही तर विचार करण्यासाठी आहे, तू विचार करायला पाहिजे असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर मी कट्टर हिंदू आहे, परंतु हिंदूंच्या बद्दल मला जास्त अभिमान आहे म्हणून मी हे ते केलं. मी त्यांना म्हटलं मी बहुजन समाजातला आहे, त्यानं सांगितलं. मी त्याला म्हटलं की सनातनी प्रवृत्तीचे लोक हे भित्रे असतात, जे भित्रे असतात तेच हातात शस्त्र घेत असतात. अशा पद्धतीनं सनातनी विचाराचे लोक बहुजन समाजातल्या तरुणांच्या डोक्यामध्ये जात आणि धर्माचा विद्वेष त्या ठिकाणी घुसवला जातो आणि त्यांना कट्टर बनवलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हे करून घेतलं जातं. त्याला आपल्या बहुजन समाजातल्या तरुणांनी बळी पडता कामा नये, उलट त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला पाहिजे, ही भूमिका तू घ्यायला पाहिजे होती. त्यांनी ते मान्य केलं आणि मला या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराची पुस्तकं कुठं मिळतील, मी त्यांना साधने पत्ता सांगितला. महाराष्ट्र अनिसच्या बैठका तिथं होतात ते सांगितल्यानंतर तो पुढे काय केला माहीत नाही, परंतु त्यांनी त्यावेळेला माफी मागितली. मला या विचाराचा माहीत नव्हतं म्हणून मी ते केलं आणि हा विचार मी आता स्वीकारतोय अशा पद्धतीचं त्यावर चर्चा झाली. अशा पद्धतीच्या निरर्थक खर्च कर्मकांड टाळून पुरोहिताशिवाय लग्न लावण्याच्या बद्दलचा तो सत्यशोधकी पद्धतीचा हे आहे. विसर्जित गणपती दान करा, निर्माल्य दान करा या पद्धतीचे मोहीम परिषदा घेतल्या. पर्यावरण संरक्षणासाठी होळी लहान करा, पोळी दान करा अशा पद्धतीच्या परिषदा घेतल्या. फटाके मुक्त दिवाळी या पद्धतीचं हे केलं आणि लग्नाळू युवकांच्या विवाहाबद्दल जाणीव समृद्ध करणारी संवाद कार्यशाळा, जोडीदाराची विवेकी निवड अशा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतल्या. जटा निर्मूलन याबद्दल सुद्धा आजही देवीच्या नावाने जटा सोडल्या जातात आणि महिलांचे केस असे कशा पद्धतीने ते होतात, त्या जटा निर्मूलनाचं कामही महाराष्ट्र आणि सच्या वतीनं केलं जातं. विवेक फिल्म फेस्टिवल, डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर शॉर्ट फिल्मच्या स्पर्धा घेतल्या, वेगवेगळ्या पातळीवरच्या स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये संपूर्ण देशभरातून शॉर्ट फिल्मच्या स्पर्धा घेऊन खूप चांगलं बक्षीस त्यांना देण्यात आलं आणि त्या शॉर्ट फिल्म मुलांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोचवून त्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या माध्यमातूनही महाराष्ट्र आणि सचं काम चालतं. या संदर्भामध्ये शासनाचं धान्यापासून दारू निर्मितीचं
एक धोरण निर्माण झालेलं होतं आणि बऱ्याच पुढाऱ्यांनी त्याच्याबद्दलचे कारखाने त्यांनी मंजूर करून घेतलेले होते. त्यावेळेला लातूरमध्ये राज्यव्यापी धान्यापासून दारू निर्मितीच्या शासनाचा धोरणाचा विरोध करण्यासाठी म्हणून ती परिषद घेण्यात आली. त्या परिषदेला एम.डी. पाटील, डॉक्टर दाभोळकर आणि जवळपास 35-36 संघटनांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. या पद्धतीनं अष्टपैलू पद्धतीनं वेगवेगळ्या पातळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काम केलेलं आहे. डोंगरा एवढं काम उभा राहिलेलं आहे. त्याच्याबद्दल तुम्ही असं विचारलं प्रकल्प काय आहेत, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प राबवला जात असतो. या प्रकल्पाच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची शिबिरं, माध्यमिक शिक्षकांची शिबिरं, महाविद्यालयीन प्राध्यापकांची शिबिरं त्या ठिकाणी घेतली आणि त्या शिबिराच्या माध्यमातून यामध्ये वेगवेगळे विषय घेतले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला जात असतो, ज्या दोन्ही कायद्याच्या बद्दलचे विषय घेतले जातात, स्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन विषय घेतला जात असतो, मानसिक आरोग्याच्या संदर्भात विषय घेतला जात असतो आणि बुवाबाजी, चमत्कार सादरीकरण या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं विवेकी विचार शिक्षकांच्यापर्यंत पोहोचवले जात असतात. खरं तर या शिबिरांच्या माध्यमातून एवढी सकारात्मक उदाहरणं समोर आली आणि ही शिक्षकांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की सर हे आम्हाला माहीत नव्हतं, वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय फक्त पुस्तकात आहे. आणि डॉक्टर दाभोळकर सर असं म्हणायचे की वैज्ञानिक दृष्टिकोन हा पुस्तकातला वाचून तो डोक्यात घुसत नाही, तर त्याच्यासाठी माणसाचं मन घडवावं लागतं. त्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विवेकी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेकी समाज घडवण्यासाठी म्हणून ही शिक्षकांची शिबिरे घेतली जातात. त्या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत तो विचार नेला जातो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या सत्यशोध प्रज्ञा परीक्षा घेतल्या जायच्या आणि त्या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचवला जात असतो आणि त्यांना येणाऱ्या शिक्षकांना त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं, त्यांना रिलीव्ह लेटर दिलं जात असतं आणि त्यातून खऱ्या अर्थानं शिक्षकांना आणि शिक्षकांच्या माध्यमातून कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत हा वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवण्याचा एक सांगतो सर महाराष्ट्र संदर्भात सांगतो आहे. म्हणजे सरांनी जे काही कार्य केलेलं आहे किंवा अनिसरांनी जे कार्य केलं आहे हे सगळं सांगत असताना काही उदाहरणं सुद्धा सर सांगत आहेत. एक उदाहरण याचं मी सांगतो आहे की अंबाजोगाईला योगेश्वरी नृत्य विद्यालयामध्ये मी शिक्षक आहे, या शाळेचा विद्यार्थी आहे. गैरसमजांच्या प्रदेशात हे पुस्तक आहे. सत्यशोध परिचय परीक्षा, या परीक्षेला असंख्य विद्यार्थी हे आम्ही बसवले त्यावेळेस. एवढंच नाही तर मग डॉक्टर D.S. थोरात सर असतील, निळकंठ जिरगे असतील, राजेसाहेब चव्हाण असतील, अशी बरीच जे काही त्यावेळेस प्रदीप चव्हाण असतील, प्रदीप साळुंके असतील, त्यांना बोलवलं. एवढंच नाही तर सरपंचजीने 40 गावचे राजेश ठोंबरे यांना पण आम्ही पाचारण केलं होतं आणि खूप चांगला असा प्रतिसाद हा विद्यार्थ्यांनी दिला आणि खूप चांगल्या रीतीने ह्या परीक्षा आपल्याला राबवता येतात. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या मर्यादा असतात, पण अशा वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत महामानवांच्या बाबतच्या असतील, चरित्राच्या असतील, विचारांच्या असतील, त्याचबरोबर ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. आणखी एका परीक्षेचा उल्लेख करतो आहे, ती म्हणजे ग्रामगीता परीक्षा तुकडोजींची. ती सुद्धा आपण बसवली पाहिजे. शिक्षक बंधूंना मी आवाहन करतो आहे. त्याचबरोबर शिक्षकांसाठी जे शिबिरं होत आहेत म्हणजे खूप चांगला असा अधिक सकारात्मक बदल आपल्या वैचारिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा होतो. ते शिबिर मी पण त्यावेळेस अटेंड केलेलं आहे. सध्या हे शिबिर चालू आहे का सर? शिबिरं चालू आहेत. याच्यामध्ये डायरेक्टर जॉईंट डायरेक्टरना पत्र देतात, जॉईंट डायरेक्टर शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देत असतात आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथे शाळांना पत्र दिलं जात असतं आणि त्यातून ते शिक्षक येतात आणि साधन व्यक्ती मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरवत असते आणि त्याच्यामुळे त्यांना कुठलाही आर्थिक बोजा शासनावर त्याच्यात पडत नाही आहे. फक्त त्यांना कर्तव्य रजा द्यावी लागते आणि खूप चांगला बदल असतो. याचे असंख्य बदल आपणाला त्याच्यावरची पुस्तिका होऊ शकते, परंतु एक मला भावलेलं उदाहरण सांगतो की आम्ही लातूरला वैज्ञानिक जाणीवा प्रशिक्षण शिबिर घेतलं. त्याला लातूरमध्ये झोपडपट्टीतल्या एका शाळेचा नागसेन विद्यालयाचा एक शिक्षक कापुरे नावाचा शिक्षक आला आणि त्यांनी
त्यांना ते शिबिर एवढं आवडलं आणि ते आवडल्यानंतर त्यांनी म्हणजे शालेय त्यांच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त टाइम टेबलच्या व्यतिरिक्त एक वर्ग घेऊन त्यांना तो मुलांना शिकवलं, पुस्तक वाचायला दिलं. त्यातून त्या मुलांच्यावर एवढा परिणाम झाला. त्या मुलाच्या मध्ये एक गायकवाड नावाचा 22च मुलं परीक्षेला बसली, त्यापैकी एक गायकवाड नावाचा मुलगा, त्याच्या घरामध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मरी आईला बकरं कापण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग एक पोत्रात बोलवायचा, रिक्षा बोलवायचा, हलकेवाला बोलवायचा आणि मग ते वाजत गाजत ते बकरं त्या मरी आईच्या ठिकाणी घेऊन जायचं आणि तिथं बकऱ्याचा बळी द्यायचा. 7वी पर्यंत तो मुलगा त्या ठिकाणी दरवर्षी जात होता. आणि या परीक्षेला बसल्यानंतर त्यांनी घरी आईला प्रश्न विचारला, आई आपण हे का करतो, कशासाठी करतो, हे केल्यामुळं काय होते, असं म्हटल्यानंतर आईने 1, 2, 3 प्रश्नांची उत्तरं दिली. पुन्हा प्रतिप्रश्न मुलगा विचारायला लागल्यानंतर त्याच्या 2 थोबाडीत दिल्यानंतर घरी वडील आल्यानंतर मुलांनी वडिलांना ते सांगितलं की असं असं आईने विचारलं, तर आईला विचारलं तर आईने मारलं. वडिलाला वाटलं पोराने काहीतरी आगाऊपणा केला असेल म्हणून आईने मारले असेल. त्याला वाटलं की आई मारते, वडील त्याच्यावर लक्ष देत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी शाळा भरल्यानंतर त्या आई आणि वडिलांना घेऊन ते गुरुजींकडे तो मुलगा आला. गुरुजींना हकीकत सांगितली, गुरुजींनी त्यांना समजून सांगितलं. ते वडिलाला पटलं पण आईला काही पटलं नाही. आता मुलगा जिद्दी, शिक्षक जिद्दी, त्या दोघाही आई वडिलांना मुलाला घेऊन शिक्षकांनी शाहू कॉलेजमध्ये माझ्याकडे आले आणि मी त्यांना बसवलं, त्यांच्याशी संवाद केलेला आणि त्यांच्याच शब्दामध्ये सांगतो, पार्श्वभूमी सगळी समजून घेतल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला, हे तुम्ही कधीपासून करताय, तर ही पिढ्यानपिढ्यापासून करताय. तुम्ही काम काय करता, तर मी मजुरी करतो म्हणले. मजुरी करून वर्षाला किती रुपये शिल्लक ठेवता, तर ते म्हणाले शिल्लक कुठे ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, दररोज काही मजुरी लागत नाही आणि कर्ज काढूनच घर भागवावं लागतं असं म्हणाले. मग या उपक्रमाला किती खर्च येतो, तर त्यांनी सांगितलं कमीत कमी 10-15 हजारापासून ते जास्तीत जास्त खर्च त्याच्यामध्ये येतो. आणि पाहुणे रावळे तिथे जेवायला येतात, मटणाचं जेवायला येतात. आणि मग हा खर्च कुठून करता, तर त्यांनी सांगितलं की मी ज्यांच्याकडे कामाला जातो त्यांच्याकडून हात उसने घ्यायचे, माझे मित्र सोबतीचे कामाला असलेले त्यांच्याकडून हात उसने घ्यायचे आणि नंतर ती परतफेड करायची. मी त्यांना म्हटलं की हा 1 वर्षाचा उपक्रम झाल्यानंतर त्याची परतफेड करण्यामध्ये पुढचा ऑगस्ट येतो आणि पुढच्या ऑगस्टला परत पुढचं असंच घेणं की तू कुठंपर्यंत ठिकाणा तुमच्या घरामध्ये नवीन कधी घडणार, असं म्हटल्यानंतर ते देवाचं असतं, करावंच लागते असं सांगितले. मी म्हटलं त्यांना मग हे देवाचं म्हणून करणं ही प्रथा परंपराचे आपण गुलाम झाल्यामुळं आपण हे करतो. हे तुमच्या त्या देवीला जे कमीत कमी 10-15 हजार रुपये तुम्ही खर्च करता, तोच खर्च तुमचा मुलगा हुशार आहे आणि त्याला शिक्षण, त्याच्या सकस शिक्षणावर जर खर्च केला तर तो पोरगा कुठेतरी अधिकारी बनेल आणि तो पोरगा तुमचं घर पुढे नेईल. त्या मर्याईला अजून कित्येक वर्ष तुम्ही असं केला तर ती मर्याई तुमचं घर पुढे आणणार नाही, असं सांगितल्यानंतर त्यांना ते पटलं. पटल्यानंतर ते घरी गेले आणि त्या ठिकाणी जाताना म्हणाले की आम्ही हा उपक्रम करणार नाही. परंतु घरी गेल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळं आपल्या घरामध्ये काय होतं ते माहीत असतं आणि त्यांच्या दरवर्षी जे ठरलेलं असतं तारीख, त्यावेळेला त्यांच्या शेजारच्या बायका म्हणाले तुमच्या दरवर्षी ते असताना यावर्षी थंडच आहे काही, तुम्ही त्याची हे करत नाही. त्यावेळेला त्या बाईंनी सांगितलं या वर्षीपासून करणार नाही. का बरं करणार नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी सांगितलं, त्या शेजारच्या बायकांनी सांगितलं, ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक सांगतील आणि घरी बसतील, ती मर्याई कोपलीन तुला घेऊन गेली तर ते लोक सोडवायला येणार आहेत का. त्या बाईला वाटलं हे पण खरंच आहे, बायका म्हणतात ते पण खरंच आहे आणि त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी पण खरंच आहे, त्यांनी सांगितलेलं पण खरंच आहे, करायचं काय असा प्रश्न तिच्या समोर पडला. आणि शेवटी दैववादाचा एवढा पगडा लोकांच्या मनावर झालेला असतो आणि म्हणून अनिसाने सांगितलेलं सोडून देऊन पुन्हा घरात पूर्वतयारी सुरू झाली. त्यावेळेला मुलांनी त्या आई वडिलांना सांगितलं, तो अधिक जास्त महत्त्वाचा आहे. तो असं म्हणाला, तुम्हाला 4 माणसाचं ऐकायचं नाही, ऐकू नका, तुम्हाला करायचं असलं तर जरूर करा, परंतु माझ्या 2 अटी आहेत, त्यापैकी कुठली अट मान्य करायची ते तुम्ही ठरवा. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी येणार आहे. आल्यानंतर तुम्ही काय त्या बकऱ्याचे
बकऱ्याची कत्तल मान कापण्या अगोदर तुमचं लवकर भलं व्हावं यासाठी मी माझा बळी देणार आहे. पहिल्यांदा माझ्या नरड्यावर सुरी ठेवायची, माझा बळी द्यायचा आणि मगच बकऱ्यांचा बळी द्यायचा असेल तर असं करायचं असेल तरच करायचं, नाहीतर नाही करायचं, असा प्रश्न त्या आईवडिलांच्या समोर ठेवल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी आलं. करायचं. पोराच्या अगोदर सुरी ठेवावं लागेल आणि नाही केलं तर तो पगडा असेल, देवीचा पगडा असू शकतो, पण माझ्या लेकरासाठी तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि राजा ती मर्याई कोपली तरी चालेल, परंतु मी आजपासून हा उपक्रम करणार नाही असं त्यांनी निर्धार केला. त्यांच्या घरामध्ये आजपर्यंत काही अघटित घडलेलं नाही आणि तो मुलगा चांगल्या पद्धतीने शिकतोय. म्हणजे असे सकारात्मक असंख्य बदल आहेत. आणि यासाठी म्हणून हा प्रकल्प अधिक जास्त महत्त्वाचा आहे. शिक्षण मंत्र्यापासून ते शिक्षण संचालकापासून त्यांनी राजरोसपणे सरळ दरवर्षी हे शिबिर घेणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी अभ्यासक्रमावर कुठलाही परिणाम होत नाही. परंतु एका शाळेतून एकच शिक्षक पाठवायचा आहे यावर्षी, दुसऱ्या वर्षी दुसरा शिक्षक, तिसऱ्या वर्षी तिसरा शिक्षक, या पद्धतीनं ते करायचं आहे. त्याच्यामुळे शाळाही चालू राहते आणि शिक्षकांचं प्रशिक्षण होतं. एका वेळेला आम्ही फक्त महिला शिक्षकांचं शिबिर घेतलं, प्रशिक्षण शिबिर. त्यावेळेला महिला शिबिर सुरू होण्याच्या अगोदर जमलेल्या सगळ्या असे कुजबूज सुरू झाली होती. शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढलं पाहिजे म्हणून आपणाला अटेंड करावंच लागणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत आणि ते मग उपासनापासाबद्दल बोलतील, नवसाबद्दल बोलतील, याबद्दल बोलतील, कर्मकांडाबद्दल बोलतील, हे पण ऐकून घ्यावं लागणार आहे. असं सगळं त्यांच्या चर्चा होत्या. पण 2 दिवसाचं सगळे विषय ऐकून घेतल्यानंतर शेवटी त्या महिला टीचरचा अनुभव असा होता की सर, हे शिबिर 2 दिवसाच्या ऐवजी 5 दिवसासाठी झालं होतं. आमच्याकडं असा गैरसमज होता, परंतु यातून आमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि मनातली भीती दूर झाली आणि खऱ्या अर्थानं ह्या शिबिराचा खूपच आम्हाला फायदा झाला. म्हणून असं त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणून हा वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर प्रबोधनाचा भाग म्हणून या संघटनेचं एक मासिक आहे. दर महिन्याला हे मासिक निघतं. आता त्या भोंदूकराच्या बद्दलचा हा स्पेशल अंक आहे. महात्मा बसवण्णांच्या बद्दलचा, त्यांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचे असे त्या वेळेच्या त्यांच्या जयंतीच्या वगैरे निमित्तानं त्या महिन्यातले अंक, स्पेशल अंक त्या ठिकाणी काढले जातात आणि समाजातील वर्धापन दिनाचा अंक आहे. आणि वाटचाल आमची दर 5 वर्षाला हा मार्ग आहे. हा मार्गक्रमण करत असताना त्या 5-5 वर्षामध्ये काय झालं या पद्धतीचं आमच्या पनवेलच्या कार्यकर्त्यांनी 35 वर्ष पूर्तीच्या वेळेला 35 वर्षाची वाटचाल त्या ठिकाणी दाखवलेली होती आणि सगळे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले आणि ते सकारात्मक त्याच्याबद्दल. आणि त्याच ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 35 वर्षाच्या याच्यामध्ये संविधान घर बनवलं गेलेलं होतं आणि संविधान घरामध्ये संविधानाच्या स्थापनेपूर्वीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्याबद्दलच्या त्याच्याबद्दलच्या तरतुदींची त्याच्यामध्ये आणि सामान्य माणसांच्यासाठीच्या तरतुदीबद्दल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये होतं. म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विवेकी समाज घडवण्याच्यासाठी हे काम करते. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये दुसरं इंग्लिशमधून एक आमचं नियतकालिक निघतं. ते अशा पद्धतीनं थॉट अँड ॲक्शन नावाचं ते निघतं. सध्या ते कोरोनापासून बंद आहे, परंतु ते पुढे चालू ठेवण्यासाठीचं हे होतं. आमची वेबसाईट आहे, आमचं ट्विटर आहे, आमचं इंस्टाग्राम आहे. हे सगळे सोशल मीडियाचे सगळे आमच्याकडं अनिसचे आहेत. ते आपण फॉलो करावं, त्याच्याबद्दल लाईक करावं आणि त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तेही करावं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जवळपास 50हून अधिक टायटल आहे, पुस्तक आहे. आत्मा पुनर्जन्म प्लॅन सेट, जादू टोणाविरोधी कायद्याच्या संदर्भाची
ही पुस्तिका डॉक्टर दाभोळकरांच्या ह्याच्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची ही पुस्तिका आहे. त्याच्याबद्दलचं सचित्र कायद्याचे अटी, नियम अटी आणि त्याच्याबद्दलचं सचित्र त्या ठिकाणी केलेलं आहे. तरुणांच्यासाठी एक खूप चांगला महाविद्यालयीन तरुणासाठी विवेक वाहिनी हा 2001ला जी वैज्ञानिक जाणीव कृती परिषद झालेली होती त्याचं रिपोर्टिंग शासनापर्यंत गेल्यानंतर शासनानेच डायरेक्टरना लिहून खऱ्या अर्थानं हे महाविद्यालय पातळीवर विवेक वाहिनी सुरू करण्याचे आदेश दिले डायरेक्टरनी. आणि महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनीच्या माध्यमातून कार्यक्रम चालतात. तरुणांच्या मध्ये अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवन जगण्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठीचं म्हणजे अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त शिक्षण या विवेक वाहिनीच्या माध्यमातून दिलं जात असतं. याचा स्लोगन आहे, आमचा विकास आमच्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. ही त्याची स्लोगन आहे. आणि म्हणून याची सुद्धा पंचसूत्री आहे. आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मध्ये एकदा जर जुलैमध्ये जर ही विवेक वाहिनी महाविद्यालयामध्ये सुरू झाली तर एप्रिलमध्ये त्या मुलांचं इव्हॅल्युएशन जर घेतलं तर निश्चितच त्यांच्या वर्तनामध्ये, अभ्यासामध्ये, बोलण्यामध्ये बदल होतो. व्यसन करणारे असतील तर व्यसन सोडून देते. अशा पद्धतीचं खूप आमूलाग्र बदल त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये होतो. आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम महाविद्यालय पातळीवर, शालेय पातळीवर शिक्षणाच्या माध्यमातून गेलेलं आहे. त्याच्याबद्दलची बरीच पुस्तकं अशी आहेत. डॉक्टर दाभोळकरांचं श्रद्धा अंधश्रद्धा हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये पुसटशीर एक म्हटली जाते. हे पुस्तक याच्यामध्ये वेगवेगळे विचार, याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक याच्यामधले विषय खूप महत्त्वाचे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष स्तोत्रण, मनाचे आजार भूताने झपाटणं, स्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलनाची व्यापक वैचारिक भूमिका, अंधश्रद्धा निर्मूलन देवकल्पना, अंधश्रद्धा निर्मूलन व नीतिविचार हा त्याच्यामध्ये आहे. मती भानामती हे डॉक्टरांच्या सोबत मी याच्यामध्ये सहलेखक आहे. याच्यामध्ये तर मराठवाड्यातल्याच आणि एकूणच भानामतीच्या संदर्भाचे संपूर्ण आढावा घेतलेला आहे. यावर ज्या घटना घडलेल्या आहेत, जवळपास 700पेक्षा जास्त केसेस आम्ही लातूर शहराच्या ह्याच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि असंख्य केसेस भानामतीच्या महाराष्ट्र अनिसच्या वतीने हाताळलेल्या आहेत. त्या नुसत्या घटना जर आपण बघितल्या तर त्याच्यावर एक TV वरची सिरियल होऊ शकते. अशा पद्धतीच्या आणि लोकांना वाटेल की याच्यामध्ये अशा पद्धतीने घडू शकतं हे बघणं गरजेचं आहे. राजहंस प्रकाशनचं पुस्तक आहे. ठरलं डोळस व्हायचं हे नरेंद्र दाभोळकरांचं पुस्तक आहे. विचार तर कराल हे डॉक्टर दाभोळकरांचं पुस्तक आहे. ऐसे कैसे झाले भोंदू, आता जे खरात प्रकरण जे चाललेलं आहे या सगळ्या भूआबाजीच्या संदर्भात, भोंदूगिरीच्या संदर्भामध्ये खूप सविस्तरपणे याच्यामध्ये दिलेलं आहे. तिमिराकडून तेजाकडे हे एक डॉक्टर दाभोळकरांचं पुस्तक आहे. ते पुस्तक म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक संविधानासारखं सगळ्या सारच त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून या संदर्भात अशी असंख्य 12 पुस्तकं डॉक्टर दाभोळकरांची आहेत. आणि महाराष्ट्र अनिसची संघटनेच्या पातळीवर वेगवेगळ्या विषयावरची अशी 50पेक्षा जास्त टायटल आहेत. ही सगळी पुस्तकं लोक म्हणतात तुम्ही हिंदूंच्याच विरोधात बोलताय. ही अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या क्षेत्रातला काळा बाजार आहे. तिथे जात आणि धर्म नसतो. आणि ज्या ज्या जातीमध्ये, ज्या ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा असतील त्या सगळ्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करते. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. समितीच्या बद्दल ज्यांच्या विरोधामध्ये ही सनातनी विचाराची लोकच या चळवळीला बदनाम करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं सांगितलं जात असतं. वास्तव इव्हन मी माझं उदाहरण सांगतो. किल्लारीमध्ये सप्ते गावागावात होतात. गावामध्ये सप्त्यामध्ये अनिसच्या कार्यकर्त्यांना बोलावलं जात नाही. किल्लारीला सप्त्यामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि मग 3 तासाचा सप्त्यामध्ये फक्त 1च तास आम्हाला दिला. आणि त्याच्यामध्ये देवधर्माच्या बद्दलची भूमिका मांडल्यानंतर लोकच प्रेक्षक म्हणाले यांना तर 3 तास द्यायला पाहिजे, तुम्ही 1
तास कस काय दिला. देव आणि धर्माच्या संदर्भामध्ये संत आणि समाजसुधारकांच्या विचाराचा वारसा हा लोकांच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं संत तुकारामांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तुझी साधू ओळखावा, देव तेथे ती जाणावा. तेच तीर्थी धोंडा पाणी देव रोकोडा सज्जनी. संत कबीरांनी सांगितलं, जत्रा में फत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भाई देवानी पैशी की धूळ जाणी. अशा असंख्य सगळ्या संत समाजसुधारकांनी याबद्दलचं हे केलं. पुस्तक पण एक आहे. ते विचार लोकांच्या पर्यंत सांगतो. आमचा देव आणि धर्माला मुळीच विरोध नाहीये, देवधर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला विरोध आहे. आणि म्हणून हे सगळं लिटरेचर तुम्ही मुसलमानांच्या विरुद्ध बोलत नाही असं म्हटलं जात असतं. मित्रांनो, बुवाबाजीच्या माध्यमातून पहिला जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर पहिला गुन्हा नांदेडमध्ये मुस्लिम बाबाच्या विरोधामध्ये झालेला आहे. ख्रिश्चन बाबांच्या विरोधामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. फक्त यामध्ये प्रश्न असा आहे की हिंदू धर्मामधली कार्यकर्ते ही प्रमाण जास्त आहे. हिंदू धर्म जुना आहे, संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे आणि हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आणि अनेक कर्मकांड यातून अधिक जास्त तिथे अंधश्रद्धा आहेत. इतर धर्माच्या सुद्धा त्या अंधश्रद्धांचा आम्ही विरोधच करतो. ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. पुस्तकांचे प्रकाशक सांगतोय, ऐसे कैसे झाले बंधू मनोविकास प्रकाशन आपली जो उल्लेख करतो. राजहंस प्रकाशनचं मती भानामती विचार तर कराल हे पुस्तक राजहंस प्रकाशनचं आहे. ठरलं डोळस व्हायचं हे पुस्तक मनोविकास प्रकाशनचं. श्रद्धा अंधश्रद्धा हे पुस्तक जे आहे राजहंस प्रकाशन यासाठी उल्लेख करतोय. मती भानास्पती सुद्धा राजहंसचं आहे. आपण ही पुस्तकं प्राप्त करावीत, वाचावीत. आणि आपल्या अजून बरीच 50 अशी 60च्या पुढे टायटल्स आहेत. ही सगळी पुस्तकं आपण वाचून घ्यावं आणि चळवळीच्या बद्दलचा गैरसमज दूर करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या सत्राचा समारोप करताना एक दोन गोष्टी सांगू इच्छितो सर, की वेगवेगळ्या शाळांमधून या परीक्षांना मुलांना बसवलं पाहिजे हा जो भाग आहे. जसं मी अंबाजोगाईचा उल्लेख केला त्यामध्ये, की न्यायमूर्ती सुद्धा त्यांना असं वाटलं की मी यामध्ये आलो पाहिजे. न्यायमूर्ती ओमप्रकाश तिडके सर ते पण याच विचारधारेचे आहेत. त्यांनी सुद्धा आमच्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलेलं आहे. असे सर्व स्तरातील लोक जे आहेत, जे मानवतावादी समतावादी विचारसरणीचे आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन हा जो मानवतेचा जो वसा आहे हा पुढे नेला पाहिजे हे मी सांगू इच्छितो. नाही, याच्याबद्दल एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी त्यांच्या प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला एक मोठा कार्यक्रम घेतलेला होता आणि त्या ठिकाणी निवडक कार्यकर्त्यांना बोलावलेलं होतं. त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये एक गावच्या कथा अशा पद्धतीचं नाटक दाखवलं गेलं होतं. त्या नाटकामध्ये खेडे गावामध्ये सगळ्या पातळीवर काय काय चालतं, वेगवेगळ्या पातळीवर त्याच्याबद्दलचं सगळं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भातलं एक त्यांचं कोट असं होतं की माणसाचं दैनंदिन जीवन जगत असताना जे जे काही अडचणी येतात, जे जे प्रश्न पडतात, ते प्रश्न सोडवण्यासाठीचं अभ्यासक्रमामध्ये काहीही नसतं शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये. आणि ज्याचा दैनंदिन जीवन जगत असताना कुठलाही काही संबंध येत नाही अशा पद्धतीचं अभ्यासक्रमामध्ये असतं. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अभ्यासक्रम तर जरूर पूर्ण केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, परीक्षा पास झाली पाहिजे, गुणवत्तेत पुढं आलं पाहिजे. परंतु त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचं दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना येणाऱ्या अडथळ्यावर मात करण्यासाठीचं शिक्षण हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं दिलं जातं. आणखी एक सांगतो आणि आपण थांबूया या सत्रामध्ये. सध्या जे अंधश्रद्धा वाढवायचं कार्य जे मोठ्या प्रमाणात चालू आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बोलणार आहोत. पण याची चाचपणी युती सरकारनं त्याच वेळेस केली होती. गणपती दूध पितो, ठिकठिकाणी त्याचा विरोध केला गेला, लोक शहानिशा करायला गेले होते. तर ती मातीचा गणपती असेल तिथं जर दूधची वाटी जर लावली सहल तो त्या संदर्भामध्ये सांगायला हरकत नाही. विरोध केला गेला त्यावेळेस. गणपती दूध पिण्याची ही जो प्रकार झाला तो विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्या माध्यमातून झालं. फोनवरून म्हणजे एका ठिकाणी गणपती दूध पितो आणि ते सगळ्या देशभर सगळीकडे फोनवर सांगितलं जात असतं आणि मंदिराच्या समोर रांगा लागल्या. याबद्दल त्यावेळी तत्कालीन लातूर शहरामधले तत्कालीन पोलीस अधीक्षक
भूषण कुमार उपाध्याय यांचा मला फोन आला. मी लातूरच्या बाहेर होतो आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही कुठे आहात, आणि सगळ्या मंदिरामध्ये रांगा लागलेल्या आहेत आणि गणपतीला दूध पाजलं जात आहे, गणपती दूध पितोय. या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलं की याबद्दलची वस्तुस्थिती, गणपती दूध पित नाही. आणि आजच एवढ्या आतापर्यंतच्या कालखंडामध्ये आत्ताच कसं काय एकाच दिवसामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दूध पिलं असं सांगितलं त्यांनी. त्याच वेळेचे उपमुख्यमंत्री मात्र माझ्या हाताने दूध पिलं नाही असंही गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलं, माझ्या हाताने दूध पित नाही असंही सांगितलं गेलं होतं. तो भाग काय आहे? केशाकर्षणाचा भाग आहे. गणपतीनं दूध हा कब्बशीनं पिलेला नाहीये, गणपतीनं दूध हा ताटाने पिलेलं नाहीये, वाटीनं पिलेलं नाहीये. गणपतीने दूध हा चमच्याने पिलेला आहे. आणि चमचा ज्या वेळेला काटोकाट भरलेला चमचा गणपतीच्या तोंडाला लावल्यानंतर केशाकर्षणाने ते दूध खाली गणपतीच्या इथं तोंडाच्या खाली असं ओघळत जातं आणि ते दूध कमी होत जातं. आणि लोकांना वाटतं की तो गणपती दूध पितोय, परंतु ते गणपतीच्या पोटात जात नसतं, तर ते त्या गणपतीच्या मूर्तीला लागून ते खाली येत असतं. याचं साधं उदाहरण, हॉटेलमध्ये जर आपण गेलो बसल्यानंतर पाण्याचा मोठा एक थेंब जर तिथं असेल, त्याला थोडंसं बोटाने सरकवलं तर सगळं पाणी बाजूला निघतं. तशा पद्धतीनं तो केश आकर्षणाच्या भागामुळे ह्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं वस्तुस्थिती आम्ही SP साहेबांना सांगितल्यानंतर डॉक्टर दाभोळकर सरांना साताऱ्यामध्ये तिथल्या SPनी परवानगी दिली नाही, परंतु भूषण कुमार उपाध्यायने आम्हाला लातूरमध्ये जाहीर शहरामध्ये फेरी काढून त्याबद्दलचं प्रबोधन करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली होती. आणि म्हणून विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा पसरवणारे अनेक प्रकार होत असतात. त्यामुळे असं सुडो सायन्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरवलं जात असतं. लोकांनी विज्ञानाचा आधार घ्यावा आणि सुडो सायन्सला बाजूला सारावं, याच पद्धतीचा विचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती देते. मिडब्रेन ॲक्टिव्हेशन सुद्धा याच पद्धतीनं लोकांच्या दिशाभूल केलं जात असतं. त्याला सुद्धा लोकांनी बळी पडू नये असं आमचं सूचना. आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत. गोडबाबाची सुद्धा कहाणी आपण नंतर पाहूया. आणखी बऱ्याच गोष्टी आपल्या पुढे येत राहतील. फक्त एक सांगतो आहे की पुन्हा पुन्हा मनुस्मृतीचं समर्थन करणं आणि अंधश्रद्धा पसरविणं हे सध्या वाढत चाललेलं आहे. पण याची चाचपणी ही त्याच वेळेस झाली होती. लोक काय म्हणतात, प्रतिक्रिया कशा होतात, याला प्रतिक्रिया आम्ही दिल्या. शिक्षकांनी निबंध स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे निबंध दिले हे त्याला उत्तर होतं. आणि हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न वाढत आहेत. त्यासाठी आपण असे जे काही महत्त्वाचे काही मुलाखतीचे चॅनल असतील, व्यक्तींच्या मुलाखती असतील, ह्या आपण समजावून घेऊ, नव्या पिढीला आपण सजग करूया, एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आहे. पुढील सत्रामध्ये आपण भोंदूबाबा अशोक खरात असतील, पुन्हा धीरेंद्र शास्त्री असतील, त्याचबरोबर आणखीन बुवाबाईंची अशा बऱ्याच गोष्टी सध्या चालू आहेत. म्हणजे जाहीरपणे दरोडेखोरी सध्या सुरू आहे. चाकरवाडीला प्रदीप मिश्रा आले होते, त्यांचं टोळकं सोबत, आणि तिथं लाखो रुपयांचे दागिने हे गतवर्षीतून लंपास झालेले आहेत. त्यांची यंत्रणा येते, ते सगळं लोकांनी विकत घ्यायचं आहे. काय घ्यायचं, कशासाठी चाललेलं आहे, त्यांचं काय साठवलोटं झालेलं आहे भाजपशी. खूप मोठे पैसे त्यांनी दिलेले आहेत आणि त्यासाठी हे कार्यक्रम लावणं सध्या चालू आहे. अशा बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण पुढच्या सत्रामध्ये आपण समजावून घेऊ. आपलं बोलण्यामध्ये भाजपचं नाव आलं. मी कृपया या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीये आणि कुठल्या राजकीय पक्षाची विरोधक पण नाहीये. ही विवेकी समाज घडवण्यासाठीची चळवळ आहे. जनतेने गैरसमज करून घेऊ नये. येस. धन्यवाद सर. आपण भेटूया पुढील सत्रामध्ये. ओके सर. येस. वा सर, हे पण झालं छान आता.